आज विद्या मंदिरिया थोर आले पाहुणे। आज विद्या मंदिरी या थोर आले पाहुणे। स्वागताला गुंफलेले शब्द झाले चांदणे। स्वागताला गुंफलेले शब्द झाले चांदणे। स्वागतं सुस्वागतं हो थोर आले पाहुणे। स्वागतं सुस्वागतं हो शब्द झाले चांदणे।
शेतीवर अवलंबून असणारं कुटुंब आज त्यांची परिस्थिती खूप खालावलेली आहे आणि ह्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी म्हणून अशा ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन, अशा मोठ्या माणसांचं मार्गदर्शन हे सातत्यपूर्ण होणं गरजेचं आहे आणि यांच्या माध्यमातून आज खरोखर आमचा हा भाग चांगल्या पद्धतीनं घडतोय आणि पुढेही याच पद्धतीनं घडणार आहे. तर आज करांडे सरांच्या बाबतीत अनेक बाबी बोलण्यासारख्या खूप आहेत. उपस्थित सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमास उपस्थित असलेला जनसमुदाय, आजच्या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू असलेले माझे गुरु म्हणजेच माझे बाबा, त्यांच्याबद्दल थोडंसं बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात, शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात. आपलं किती मोठं भाग्य जेव्हा ती आपली असतात. माझे बाबा म्हणजे माझे पहिले गुरु. त्यांचं नेतृत्व, कर्तृत्व व पितृत्व असं त्यांचं व्यक्तिमत्व वाखण्याजोगं आहे. जेव्हा मला कळालं की बाबांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम नागठाणे ग्रामस्थ व कॉलेज हे पुढाकार घेऊन साकार करत आहेत, तेव्हा मला खूप आनंद झाला व बाबांचा खूप अभिमानही वाटला. कारण ग्रामस्थांशी त्यांनी जोडलेलं नातं, विवेकानंद संस्थेप्रती ग्रामस्थांमध्ये निर्माण केलेला विश्वास आणि त्याचप्रमाणे नागठाणे ग्रामस्थांनी त्यांच्यावर दाखवलेले प्रेम व दृढ विश्वास यामुळेच हा सोहळा साध्य होत आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार. कोणतेही काम हातात घेतले की त्याचा सर्व अंगांनी विचार करून ठरलेल्या वेळेत व चोखरित्या पार पाडणे ही त्यांची हातोटी. शिक्षण घेण्यासाठी त्यांना लहानपणापासूनच अतोनात कष्ट आणि त्रास सहन करावा लागला, पण तरीही त्यांनी त्यांची शिकण्याची जिद्द कधीच सोडली नाही. आता ते ज्या कारकिर्दीच्या टप्प्यावर आहेत ते कष्टाच्या आणि बुद्धीच्या जोरावर. त्यांनी कधीही कोणाकडे शिफारस मागितली नाही की कधी कोणाकडे हात पसरले नाही. मला आठवत आहे की मी 10वीत शिकत असताना त्यांनी मला हाच मोलाचा सल्ला दिला होता. जे शिकशील ते स्वतःच्या कष्टाने आणि स्वतःच्या कर्तृत्वावर. त्यासाठी लागणारे साहित्य आणि मार्गदर्शन नक्कीच मिळेल. 11वीला विवेकानंद महाविद्यालयात ॲडमिशन हवे असेल तर तेवढे चांगले मार्क्स मिळवणे गरजेचे आहे. कमी मार्क्स मिळाले तर दुसऱ्या कोणत्याही कॉलेजमध्ये शिकण्याची मनाची तयारी ठेव. मी कोणापुढेही तुझ्यासाठी शिफारस करणार नाही. सुदैवाने मला चांगले मार्क्स मिळाले आणि 11वी 12वी माझे शिक्षण विवेकानंद महाविद्यालयात झाले. बाबा कडक वागतात कारण त्यांची अपेक्षा फक्त आमची प्रगती व्हावी एवढीच नसून आमचे व्यक्तिमत्व चांगले व्हावे अशीही आहे. एक वडील म्हणून त्यांनी आमचं उत्तम संगोपन केले, आमच्यावर उत्तम संस्कार केले. त्याचबरोबर अतिलाडही होणार नाही आणि कोणतीही गोष्ट सहजरित्या आयती हातात मिळणार नाही त्याची पूर्णपणे दखल घेतली. कारण त्यांच्या म्हणण्यानुसार कोणतेही कष्ट न करता मिळालेल्या गोष्टीची किंमत नसते. त्यांनी आम्हाला मोठ्यांचा आदर करणे, लहानांना प्रेमाने वागवणे, गरजूंची मदत करणे, तसेच त्यांचे शिस्तप्रिय वागणूक, नियोजनबद्ध काम, टाईम मॅनेजमेंट हे सर्व गुण थोड्या ना मोठ्या प्रमाणात आम्हा मुलांमध्ये रुजवले. 12वी नंतर मला सांगलीला बिरनाळे कॉलेज येथे बी फार्मसीसाठी ॲडमिशन मिळाले. पहिल्यांदाच घरापासून दूर राहण्याचा अनुभव. बाबाच मला सोडायला आले होते आणि तिथून निघताना त्यांच्या डोळ्यात असणारी काळजी, प्रेम, तरीही घरापासून लांब राहून शिकता येणारे स्वावलंबन आणि जग ओळखण्याचा आनंद या सर्व गोष्टी त्यांच्या नजरेत जागृत होत्या. आम्हाला उत्तम शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी आम्हाला भरपूर मार्गदर्शन केले आणि आमच्या निर्णयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. बाबांना वाचनाची प्रचंड आवड. ते एक उत्तम वक्ता आहेतच. इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहेच, त्याचप्रमाणे मराठी कादंबऱ्या, आध्यात्मिक वाचन, संतकाव्य याचेही मनापासून छत्ते आहे. दररोजच्या कामाच्या व्यापातून घरी आल्यानंतर थोडेफार वाचन केल्याशिवाय ते कधीच झोपी जात नाही. त्यांच्या शर्टाला कायम 2 खिसे असतात. आजच्याही आहेत. एका खिशात मोबाईल, डायरी, चष्मा आणि दुसऱ्या खिशात पेन आणि पेन्सिलीचा छोटासा तुकडा, ज्याचा उपयोग ते जी पुस्तके वाचतात त्यातील एखादा आवडलेला सुंदर शब्द किंवा वाक्य अधोरेखित करण्यासाठी आणि त्यांच्या डायरीत त्याची नोंद ठेवतात, जेणेकरून त्यांच्या व्याख्यानात, दररोजच्या जीवनात व शिकवताना त्याचा उपयोग होतो. असे माझे बाबा उत्तम वक्ते आहेत. त्यांची मधुर वाणी, स्पष्ट उच्चार व शांत
शांत, निर्लोभी, आनंदी व समाधानी व्यक्तिमत्व आणि त्यांना लाभलेली माझ्या आईची साथ हे सर्वांना प्रेरणादायी ठरते आणि म्हणूनच माझ्यासाठी ते उत्तम आदर्श आहे. समाजातील एक जबाबदार व्यक्ती म्हणून मला पुढे जाऊन माझ्या बाबांसारखे व्हायला नक्कीच आवडेल, ज्यांनी कधी मायेने तर कधी शिस्तीने आमचे चांगले व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न केला. अशा सर्व गुणसंपन्न बाबांची मी मुलगी आहे त्याचा मला अभिमान वाटतो. आज जरी ते नियमानुसार सेवानिवृत्त होत असले तरीही त्यांची ज्ञानदानाची सेवा ही अविरत चालू राहणारच आहे. त्यांचे पुढील आयुष्य आरोग्यदायी, सुखदायी, भरभराटीचे आणि निरोगी जावो आणि आमच्या वाट्याला त्यांचा जास्तीत जास्त सहवास लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझे मनोगत थांबवते. उपस्थित सर्व कराटे सरांचे विद्यार्थी, सहशिक्षक, नातेवाईक आणि चाहते फार वेळ घेत नाही, सगळेजण म्हणतात आणि 10 मिनिटं बोलून जातात. मी BA पासून सरांची विद्यार्थिनी आहे. मी इंग्लिश फर्स्ट इयर आणि आमच्या आजपर्यंतच्या कालखंडात एकमेकांसमोर एकमेकांचं कौतुक करण्याचा कधी क्षण आलेला नाही. सरांना मला वाटते स्वतःला फार आवडण्यासारखं वाटत असणार आहे, कारण तो त्यांचा स्वभाव म्हणजे अतिशय साधे आणि निरलस व्यक्तिमत्व आहे. सगळ्यांनीच बरंच सांगितले सरांबद्दल आणि मी सुद्धा माझ्या भावना गौरव ग्रंथामध्ये व्यक्त केलेल्या आहेत. सरांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ग्रामीण पार्श्वभूमीवरती पुढं येत ब्रिटिशांची नेटिव्ह लँग्वेज आत्मसात करून त्यामध्ये एकमेव एक्सपर्टीज मिळवलेली आहे आणि त्याचं हे कार्य शिक्षण क्षेत्रामध्ये मला वाटते खरं तर अजून लोकांनी त्याची नोंद घेतली पाहिजे असं आहे. त्याची PhD एकमेव आहे आधी कोणीतरी सांगितलं होतं. सर मी जेव्हा विद्यार्थी होते त्यावेळी सर बऱ्याचदा सांगायचे की ते कसे कष्टातून त्यांनी स्वतःचे उच्चार ब्रिटिश स्टँडर्ड इंग्लिशला मॅच होती असे डेव्हलप केले आणि खूप प्रेरणा मिळायची त्यांचे अनुभव ऐकून मला. मी PhD त्यांच्याकडे करायचं ठरवलं तर MA झाल्यास बऱ्याच जणांनी मला सांगितलं की सरांचा विषय लिटरेचर नाही आहे, लँग्वेजचे एक्सपर्ट आहेत, तो दुसरे काही शोध. आणि सरसुद्धा बहुतेक फारसे इच्छुक नव्हते मला विद्यार्थिनी म्हणून घेण्यासाठी, पण माझा गट होता कारण माझा विश्वास होता की जर काही मी मनपूर्वक करू शकले तर हाच माझ्यासाठी उत्तम मार्गदर्शक, शिक्षक, फिलॉसॉफर आणि गाईड असणार आहे. आणि आज 7 वर्षानंतर माझी PhD जेव्हा सबमिट झाली मध्ये बराच कालखंड इनफर्टाईल गेला. सरांच्या सहनशक्तीचा मी बरीच परीक्षा घेतलेली आहे, पण जे मला शिकायला मिळालेलं आहे या 7 वर्षात सरांनी कधीही बोट धरून मला काही करायला सांगितलेलं नाही. फक्त सर हिंट्स द्यायचे की हे असं असं असेल, असा विचार कर आणि त्या विचार मंथनातून जे काही तू लिहिशील ते तुझं स्वतःचं संशोधन असणार आहे. ऑल्सो रॅम अशा पद्धतीतलं काही तू करू नकोस. आणि त्यांनी सांगितले सरांच्या व्यक्तिमत्वाबद्दल. मी वयाच्या 19व्या वर्षापासून आजतागायत सरांना बघत आले. त्यांचं व्यक्तिमत्व आहे तसंच आहे. सर आपल्या कार्यावर निष्ठा असणाऱ्या आणि निस्संग कर्मयोगावर श्रद्धा असणाऱ्या बापूजींनी निर्माण केलेल्या एका पिढीतले मला वाटते काही जे थोडे लोक आता शिल्लक होते त्यातले सर होते. आम्ही नवीन जे कार्यकर्ते आहोत संस्थेचे, आमचं दुर्दैव आहे की ह्या पिढीतले इतके आदर्श असं व्यक्तिमत्व
मला वाटतं शिल्लक राहिलेले नाहीत. पदाधिकारी म्हणून सरांच्याबद्दल बऱ्याच लोकांना बरेच अनुभव आहेत. मी एकच मला समजलं की माणसाकडं पद आलं की तो माणूस राहत नाही, तो अधिकारी होतो, बऱ्याचदा त्याचं माकड बनतं. पण सरच राहिले. अशोक परांडे हे व्यक्तिमत्व आपल्या सत्वाला तसंच चिटकून राहिलेलं आहे. आणि स्वतःची कोणतीही प्रॉपर्टी पदावर आल्यानंतर न निर्माण करणारा एकमेव गुरुदेव कार्यकर्ता ह्या पदाला साजेसा असा माणूस दुसरा कोणी मला तरी माझ्या पिढीमध्ये आता डॉक्टर अशोक परांडे व्यासपीठावरील आणि समोरील सर्व भारतीय नागरिकांना अतिशय कमी वेळात बोलायचं आहे. आंब्याची झाडं, पेरूची झाडं, डाळिंबाची झाडं, शेवग्याची झाडं, पिंपळाची झाडं, वडाची झाडं गावोगावी आपल्याला पाहायला मिळतात. पण चंदनाचं झाड मात्र शोधावं लागतं. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा अभयकुमार साळुंखे यांनी एक चंदनाचं झाड शोधून काढलं आणि त्याला संस्थेच्या जॉईंट सेक्रेटरी पदावर निवडून दिलं. आणि आपल्या पारदर्शक अशा प्रकारच्या कार्याला संपूर्ण स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही त्यांनी सुगंधित करून टाकली. तो अशा या व्यक्तीचा हा सेवानिवृत्ती समारंभ ज्याला त्यांनी स्वतःच कृतज्ञता समारंभ असं नाव दिलेलं आहे. त्याकरता आपण सर्व या ठिकाणी एकत्र आलेला आहात. 1981 सालापासून ते 2017 जवळजवळ 37 वर्ष त्यांचा सहवास मला लागलेला आहे. त्यांची मैत्री मला लागली. 37 वर्ष आपण एकमेकाचे मित्र आहोत आणि या मैत्रीला देखील विविध प्रकारचे असलेले पदर. पहिला पदर जर कुठला असेल तर ते माझे सारं नात्याचा पदर पाहिजे. साडूभाऊ वेगळे अभयकुमार साळुंखे त्याला भेटले तरी म्हणतात श्याम, मला भेटले तरी म्हणतात श्यामचं काय चालतं. तो हा नाट्याचा पदर आहे. दुसरा पदर आहे एकाच स्टाफवर लालबहादूर शास्त्री महाविद्यालय या ठिकाणी आम्ही दोघंही इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून मुलांनी काम केलेलं आहे एकत्र. तेव्हा तो दुसरा पदर आहे. तिसरा पदर आहे की ज्या महाविद्यालयावर प्राचार्य म्हणून काम केलेलं आहे त्या महाविद्यालयामध्ये ते प्राध्यापक म्हणून होते. प्राचार्य प्राध्यापक असंही या मैत्रीला पदर आहे. त्यानंतर ज्या गावचा मी ग्रामस्थ आहे त्या गावामध्ये ते प्राचार्य म्हणून आले. त्यामुळे प्राचार्य आणि ग्रामस्थ असाही पदर या मैत्रीला लागला. आणि माझ्या सेवानिवृत्तीनंतर ज्या संस्थेमध्ये मी गेली 37 वर्ष सेवा केली त्या संस्थेचं उच्च पद जॉईंट सेक्रेटरी पद हे ज्यांनी सांभाळलं तेव्हा तो एक वेगळा पद प्रयस्थ भूमिकेतून संस्थेचा जॉईंट सेक्रेटरी कसा असतो हे पाहण्याचं त्या हा वेगळा पद. तो असे विविध पैलू आयुष्यामध्ये मी अनुभवलेले आहेत आणि प्रत्येक पैलूवर जर बोलायचं म्हटलं तर 1 तास मला लागेल. आणि वेळ तर आहे फक्त 5 मिनिटाची. फक्त त्याच्यावरचा काही घटना फक्त मी नमूद करणार आहे. अतिशय उत्कृष्ट प्रकारचं भास्करी असलेली व्यक्ती जर कोण असेल तर डॉक्टर अशोक परांडे हे मी अगदी अभिमानाने सांगू शकतो. कारण मी स्वतः इंग्रजीचा प्राध्यापक होतो. ज्या वेळेला शिवाजी विद्यापीठामध्ये साक्षीदार म्हणून उपस्थित असणारे माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय काका, प्रमुख पाहुणे आमचे मार्गदर्शक
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय अभयकुमारजी साळुंखे, माझ्यावर आपण सगळेजण जे प्रेम करत आहात ते आपण सगळेजण प्रथम आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो, सर्वांना वंदनही करतो. कारण आतापर्यंत ज्या माझ्या शुभचिंतकांनी मी हे केलं ते केलं असं जे आपण म्हणत आहात, खरं तर एवढे हात जर माझ्यासमोर असतील, माझ्याबरोबर असतील, एवढे आशीर्वाद जर एकाला मिळत असतील, तर मीच काय, कुणी हे काम याच्यापेक्षाही चांगलं करेल. आज इथं मी उभा जो आहे, एक दोन गोष्टी आपल्याशी संवाद करावा याच्यासाठी. सर्वप्रथम या कार्यक्रमाला कृतार्थता समारंभ, कृतज्ञता समारंभ असा संबोधलं गेलं. याचं कारण मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो. कारण आज मी जो काही तुमच्यासमोर उभा आहे, माझ्या हातून जे काही थोडंसं बरं घडलं असेल, या सगळ्याच्या पाठीशी तुम्ही सगळेजण आहात. याच्यामध्ये मी एक साधन म्हणून फक्त काम केलेलं. कारण शून्यवत जीवन सुरू करणारा मी एक माणूस आहे. माझ्या जीवनाचा शोध जर पाहिला, सुरुवात जर पाहिली, तर ती नसल्यासारखी होती. एक शून्य होतं ते. या शून्याला लाखाचं मोल तुम्ही दिलंत. माझ्या शून्यवत जीवनाला अर्थपूर्ण करण्याचं काम, त्याला मौलिक करण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलेलं. आणि त्यामुळं ज्यांनी ज्यांनी मला आज उभं केलंय, चालतं केलं, धावतं केलं, त्या सगळ्यांना आभार म्हणण्यासाठीची केवळ संधी मी आज घेतोय. अन्यथा निवृत्तीचा कार्यक्रम घेण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती. माझे सगळे सहकारी जेव्हा माझ्या पाठीशी पिच्छा सोडेनात, तेव्हा मी एकाच अटीवर हा कार्यक्रम घ्यायचा असं तेव्हा त्यांना सांगितलेलं होतं. आणि ती संधी घेण्यासाठी तुम्हा सगळ्यांचा आभार मानण्याची, आणि म्हणूनच मी या कार्यक्रमाला कृतज्ञता समारंभ असं संबोधलेला. कारण मी तुम्हा सगळ्यांचा आभारी आहे. एक माणूस एकटा काहीही करू शकत नाही याची मला खात्री आहे, त्याला इतिहास साक्ष आहे. परंतु ज्यांनी ज्यांनी माझ्या बालपणापासून ते आजपर्यंत मला बळ दिलं, मला मार्गदर्शन दिलं, मला ताकद दिली, माझ्या मनगटामध्ये ती ताकद पेरली, त्यात तुम्हा प्रत्येकाचं इथं अभिनंदन करावं, तुमचे आभार मानावेत, कृतज्ञता व्यक्त करावी. या केवळ एका कारणासाठी मी आज तुमच्यासमोर उभा आहे. माझी आई, माझी मावशी आणि माझी तेव्हाची प्रतिकूल परिस्थिती हे माझे सगळ्यात मोठे गुरु होते. आम्ही निष्कांचन होतो आणि तरीही त्याच परिस्थितीनंच संघर्ष करण्याची ताकद मला दिली. माझी आई आणि माझी मावशी ते त्या दोन्हीही मजुरी करत असत. परंतु मजुरी करणाऱ्या व्यक्तींकडून जीवनात कधी हार मानायची नाही. स्वतःच्या मनगटामध्ये ताकद जर असेल तर तुम्हाला कोणालाही घाबरण्याचं कारण नाही. विश्वास देण्याची ताकद त्यांनी मला दिली. मी आजही पाहतो की आमचा पगार, की जे आमचे पगार लाखात आहेत, 1 तारखेपासून 8 तारखेला गेला की आम्ही हवाल दिलो होतो. पण तो आज शेतावर काम करणारी ती बाई दुसऱ्या दिवशी मिळेल की नाही याची खात्री नाही, परंतु कधीही हरली नाही. आणि म्हणून ही जी काही बाळकुडू आम्हाला मिळालं ते माझ्या आईकडून, माझ्या मावशीकडून आणि परिस्थितीतून, हे मला मिळालेलं पहिलं वरदान होतं. त्याच्यानंतर मी हायस्कूलचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर शिक्षण थांबलेलंच होतं. परंतु आज सौभाग्य आहे माझं की हायस्कूलमध्ये मला शिकवणारे माझे 3 गुरुजन आज इथं या कार्यालयामध्ये हजर आहेत. माझ्या समोर बसलेले माननीय पवार सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी दोघांनी मला शिकवलेलं आहे उमरजच्या हायस्कूलमध्ये. सूर्यवंशी सर निघून गेले काही कारणानिमित्त. हे 3ही माझे गुरु हायस्कूलमध्ये मला त्यांनी ज्ञानदान केलेलं आहे. मी त्यांचा अजन्म ऋणी आहे. कारण केवळ घरामध्येच नाही तर शाळेमध्येही ज्यांनी माझ्यावर संस्कार केले, ज्यांनी मला उभं केलं, ते गुरुजन, ते माझ्या पायातले दगड आहेत. त्यांना मी विसरणं कधीही शक्य नाही. एका शिष्याच्या अशा कार्यक्रमाला 70च्या पुढेही गेलेल्या गुरुजनांनी उपस्थित राहणं
हा माझ्यासाठी कृपाप्रसाद आहे, परमेश्वराचा आशीर्वाद आहे माझ्यासाठी तो. आणि म्हणून स्वामी सर जे होते माझ्यासाठी एक आश्चर्यचकित करणारं अचंबा होता मला तो. कारण स्वामी सरांचा माझा ना परिचय, ना जातीचा, ना धर्माचा. पहिल्या भेटीमध्ये त्यांनी मला शिक्षणाला न्यायचं कबूल केलं आणि 11वी नंतर थांबलेलं शिक्षण होऊन आज मी आपल्यासमोर उभा आहे. स्वामी सर वयाच्या वार्धक्यामुळे येऊ शकले नाहीत, ते मी त्यांना इथून वंदन करतो. त्यामुळे मी यांना संत महात्मेच मानतो. संत किंवा महात्मे किंवा देव हे केवळ माणसाच्या रूपातच आपणाला पाहायला मिळतात. माझ्या दृष्टीने हे सगळे देव आहेत, माझ्या दृष्टीने हे सगळे संत आहेत, कारण यांच्याच कृपाप्रसादानं मी आज इथं उभा आहे. माझं शिक्षण संपलं आणि त्याच्यानंतर मी नोकरीच्या निमित्तानं वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये कार्यरत राहिलो. पहिली 4 वर्षानंतर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था हा परिसाचा परिवार आहे. परमपूज्य बापूजी साळुंखे यांना परिसच मानतो मी. जसं कर्मवीर अण्णाही परिस होते बहुजन समाजासाठी, आणि या बहुजनांमधल्या 2 परिसानं कर्मवीर अण्णा आणि बापूजी या परिसाचा स्पर्श आम्हाला झाला आणि आमच्या मातीमोल जीवनाचं सोनं झालं. आणि ते सोनं जे आहे या दोघांचा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी इथं उभा आहे. याचं कारण आहे की या स्वामी शिक्षण संस्थेमध्ये माझे मार्गदर्शक जे आहेत माननीय अभय कुमारजी यांनी मला अनेक भूमिकामध्ये काम करण्याची संधी दिली. ती भूमिका शिक्षकाची असेल, प्राचार्याची असेल, लाईफ मेंबरची असेल, सहसचिवाची असेल. या विविध भूमिका पार पाडत असताना संस्थेला माझा किती उपयोग झाला मला माहीत नाही, परंतु मी मात्र श्रीमंत झालो. जी व्यक्ती मला भेटली त्या व्यक्ती मला समृद्ध करत गेली. जिथं जिथं मी गेलो, जे जे काम मी करू लागलो त्याच्यामधून माझाच मला शोध लागत गेला आणि मला समजलं की माझ्यामधलं जे काही अंतस्थ असणाऱ्या क्षमता, मला श्रीमंत करणाऱ्या क्षमता, त्याचा शोध घेण्याची संधी मला जी दिली ती श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेनं. मी शिकलो रयतमध्ये, हे खरं आहे. जेवढं ममत्व मला स्वामीबद्दल आहे तेवढंच ममत्व रयतबद्दलही आहे, कारण माझ्या व्यक्तिमत्वाचा पाया हा रयतमध्ये घातला गेला. हे शिक्षण संस्था जर आहेतच आहेत, परंतु ज्या ज्या गावामध्ये मी वाढलो, खेळलो, बागडलो, शिकलो, वावरलो, त्या प्रत्येक गावातील प्रत्येक माणसाचा माझ्या कार्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. मी आज पाहतोय माझ्या समोर असणारे कुडाळचे मालवजी अण्णा आणि त्यांची टीम इथं आहे. वेगवेगळ्या गावातील लोक इथं मेड्याचे विकास देशपांडे आहेत. या सातारा जिल्ह्यातील एवढंच नाही, बीड उस्मानाबादहून आलेले माझे सहकारी आणि ग्रामस्थ आहेत. कोकणातून गुळसण देऊन आलेले RD पाटील आणि त्यांचे सहकारी आहेत. हे सगळे लोक मला स्वप्नात सुद्धा कधी भेटले नसते कदाचित, परंतु आज माझे सखे सोबतही आहेत. ते मला जी ऊर्जा मिळते ती त्यांच्यामुळे मिळते. माझे कनिष्ठ बंधू कालिदास, माझे दुसरे बंधू बापूसाहेब आणि माझ्या भाऊजाई आज या कराळस्थळी इथं हजर आहेत. ते या सगळ्या लोकांनी मला जो आत्मविश्वास दिला, मला जो पाठिंबा दिला, आणि त्याचमुळं मी इथं आज उभा आहे. एक सचिव किंवा सहसचिव असेल किंवा प्राचार्य असेल, या माझ्या त्या त्या काळातल्या त्या त्या भूमिका असतील, पण एक समृद्ध माणूस बनवण्यासाठी म्हणून या लोकांनी जे योगदान दिले ते मी कधीही विसरू शकणार नाही. माझे विद्यार्थी, सहकारी, प्राचार्य यांचं योगदान जे आहे ते योगदान, त्यांनी मला दिलेली साथ जी आहे ती सोन्याचा टंच वाढवणारी साथ आहे. 80 टनचं असणारं, 90 टनचं असणारं, 100 टनचं असणारं सोनं, ज्यावेळी 100 टनचं सोनं जर तयार करायचं असेल तर त्याची अशुद्धता बाजूला करून त्याची शुद्धता वाढवावी लागते. आणि ही शुद्धता तुम्ही सगळ्यांनी वाढवलेली आहे. कारण केवळ एक माणूस निसर्गाच्या सानिध्यामध्ये काही जास्त शिकतो असं मला वाटत नाही आहे, परंतु तुमच्या सानिध्यामध्ये माझ्यातील अशुद्धता जी आहे ती पूर्ण गेली आणि जी राहिली ती केवळ 100 नंबरी सोनं जे आहे ते दान तुम्ही मला दिलेलं आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचा मला इथं आभार मानायचा आहे, त्यासाठी ती कृतज्ञता व्यक्त करायची आहे. यासाठी खरं तर हा सगळा प्रपंच उभा केलेला आहे. इथं नागठाण्यात मी आलो, याच्यापूर्वीही इचलकरंजी आणि कडेपूरला प्राचार्य म्हणून काम केलं, परंतु नागठाण्यात आल्यानंतर मात्र एक वेगळं मला साक्षात्कार व्हायला लागला. ज्या मातीमध्येच कस आहे, जी मातीच सकस आहे, त्या मातीमध्ये कुठलंही पीक जोमाने येईल. मी जे काम इथं
माझ्या माध्यमातून उभं राहिलं. खरं तर हे संस्थेचं काम आहे, मी फक्त माध्यम म्हणून त्याचं आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. केवळ मी तोंड देखला बोलत नाही. आज ही इमारत असेल, माझे विद्यार्थी असतील, समोर बसलेले आहेत माझ्या विद्यार्थ्यांनी इथं जे आहेत ते, जे काही इथं कस जो आला, या ग्रामस्थांनी मला दिलेली साथ, मला केलेलं मार्गदर्शन, मला दिलेला पाठिंबा हा नक्कीच आहे. कारण या महाविद्यालयाचे पहिलं दगड बसवण्यासाठी त्याचा जन्मच इथं या सातारा तालुक्याचे, जिल्ह्याचे भाग्यविधाते जे आहेत ते कैलासवासी श्रीमंत छत्रपती अभयसिंह महाराज यांनी आणलेलं हे महाविद्यालय, की जे स्वामी शिक्षण संस्थेच्या ओट्यात टाकलं त्यांनी. आणि त्यामुळं या नागठाण्यामध्ये काम करण्याचं भाग्य मला लाभलं. राजेसाहेबांचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते समोर उभे आहेत, पाठीमागेही बसलेले आहेत. त्यांनी दिलेली साथ ती मी कधीही विसरू शकत नाही. आणि त्यामुळं नागठाणे असेल आणि इतर गावं जी असतील, करांडे हा परिसर जो आहे किंवा परिवार जो आहे, हा परिवार किती विस्तारू शकतो तर तो 14 जिल्हा इतका विस्तारू शकतो. आणि त्याचं सगळं श्रेय हे माझ्या संस्थेला जातं. त्याचं सगळं श्रेय हे माननीय अभयकुमार साळुंखे सरांना जातं, कारण त्यांनी दिलेली संधी आणि म्हणूनच मी विस्तारू शकलो. माझा हा जो परिवार जो आहे तो परिवार जो आहे त्याचा परीघ विस्तारू शकला याची मला खात्री आहे. मी जगामध्ये खूप पाहिलेलं आहे, जवाहिरी पाहिले, सोन्याचे दागिने करणारे, एखाद्या हिऱ्याला पैलू पाडून त्याला झबगलणारे जवाहिरी मी खूप पाहिलेत. परंतु गारगोटीला संस्थेचं कोंडून देऊन हिऱ्याची प्रतिष्ठा देणारा एकमेव रत्नपारखी म्हणजे अभयकुमार साळुंखे. कारण आम्ही शून्य जीवन जगणारी माणसं होतो आणि तरीही एवढी प्रतिष्ठा संस्थेच्या माध्यमातून माझ्यासारख्याला देणं हा जादूगार मी मानतो त्यांना. अन्यथा माझ्यासारखीच क्षमता असणारे अनेक लोक संस्थेमध्ये आहेत आणि तरीही आपण पाहतो की संधी देणं हा भलेपणा, त्यांचा मोठेपणा, त्यांची स्तुती मी करत नाही हे लक्षात ठेवा. कारण या माणसांनी आणि या संस्थेनं, या मॅनेजमेंटनं मला दिलेलं स्वातंत्र्य, मला दिलेला पाठिंबा हा 100% होता. आणि म्हणूनच केवळ मी संस्थेच्या वतीनं काहीतरी करू शकलो. कारण साहेबांनी दिलेलं बळ, त्यांनी दिलेलं स्वातंत्र्य, त्यांनी केलेलं मार्गदर्शन, या त्रयीचा परिणाम जो आहे तो आम्हाला माझ्या रूपानं तुम्हाला दिसतोय. खरं तर केवळ मी साधन आहे आणि या साधनाच्या माध्यमातून या संस्थेच्या मॅनेजमेंटनं, व्यवस्थापनानं मला जी विस्तारायला दिलेला वाव जो आहे त्यासाठी मी या संस्थेचा, माननीय कार्याध्यक्ष साहेब आणि त्या कुटुंबाचा, माझ्या सगळे जे काही साथीदार आहेत ते सगळे साथीदार, या सगळ्यांचा मी मनापासून ऋणी आहे. खरं तर मी हे फिरत असताना एवढ्या मोठ्या संस्थेतील 10 ते 15 शाखा सोडल्या तर सगळ्या शाखांना भेट देण्याचं भाग्य मला लाभलं. बहुतेक सगळ्या शाखा मी पाहिलेल्या आहेत. ते प्रत्येक शाखा माझ्यासाठी तीर्थक्षेत्र बनली. तिथं गेल्यानंतर तिथले ग्रामस्थ जे आहेत त्यांनी लावलेला लळा आणि त्या लळ्यापोटी तिथं कामं उभी राहिली. कुडासारख्या ठिकाणी 15 खोल्याची 3 मजली इमारत उभं राहणं हे केवळ आपण पाहतो की सहज बाब नाही, ग्रामस्थांनी दिलेली ताकद होते तिथं. तीच गोष्ट महात्यामध्ये झाली, तीच गोष्ट खर्शीबारामध्ये झाली, तीच गोष्ट तारळ्यामध्ये झाली, तीच गोष्ट या गावामध्ये झाली. अनेक गावामध्ये हे उभं राहिलं. याचं कारण ते गाव जास्त आहे, त्याच्यानंतर मी आहे. कारण त्या लोकांनी दिलेला आश्रय जो आहे, त्यांनी दिलेला विश्वास जो आहे, त्या विश्वासाच्या पोटी हे सगळं आम्ही करू शकलो, संस्था करू शकले. माझ्या माध्यमातून थोडासा मीही करू शकलो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतरचा भाग एवढे फिरत असताना मी भगवद्गीता वाचली, ज्ञानेश्वरी वाचली. आणि भगवद्गीता वाचल्यानंतर कुरुक्षेत्रावर जेव्हा अर्जुन लढत होता, पण अर्जुन लढत असताना त्याचं सारथ्य करणारा श्रीकृष्ण, म्हणजे अर्जुनापेक्षाही श्रीकृष्णाचं महात्म्य का जास्त हे मला भगवद्गीता वाचल्यानंतर सुद्धा थोडंसं कळायला वेळ लागला. परंतु संस्थेच्या सर्व शाखा फिरत असताना माझा जो रथ होता त्याचं सारथ्य करणारा माझा सहकारी विजय दळवी. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी प्राचार्य आहे, मी संस्थेचा सेवक आहे, तेही संस्थेचा सेवक आहे 8 तासांचे. परंतु या माझ्या सारथ्यानं घड्याळ कधी पाहिलं नाही. 12 तास, 14 तास, 16 तास माझ्याबरोबर ते करलेले आहेत. मला त्याचा तर आभार मानावंच लागेल, परंतु त्याच्यापेक्षा जास्त आभारी मी त्यांच्या पत्नीचा आहे.
कारण कुटुंब प्रमुख बाहेर गेल्यानंतर 5 मुलांचा आणि घराचा सांभाळ करणं काय असतं हे मला जाणवतं. त्यामुळे मी विजयचा जितका आभारी आहे त्याच्या कितीतरी पटीनं त्यांच्या पत्नीचा आभारी आहे. कारण सारथी जर तुमचा योग्य नसेल तर कुरुक्षेत्रावरचं युद्ध तुम्हाला जिंकता येत नाही आहे. मीही जे काही काम करू शकलो थोडंसं तर त्याच्यामध्ये संस्था मॅनेजमेंट तुम्ही सगळे त्याच्या इतकाच वाटा विजय दळवींचा आहे हे मला इथं अतिशय नम्रपणे नमूद करावं लागेल. माझे नातलग आहेत, माझे मित्र आहेत. नातलग कसले माझे साथीदार आहेत ते. कारण माझ्या कुठल्याही नातलगानं त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला मी जाऊ शकलो नाही, कुठल्याही घरी त्यांना भेटायला जास्त वेळा जाऊ शकलो नाही, परंतु त्यांनी मला समजून घेतलं. ते म्हणायचे, अशोकराव मला तुमचं काम माहीत आहे, तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा येत चला. एवढं समजून घेणं, कुठल्याही कामाच्या संदर्भामध्ये गळ न घालणं हे मला गतिमान करण्यासाठीचं वरदान त्यांनी दिलेलं होतं. ते जर दिलं नसतं मला तर मी काही थोडंसं केलं असं तुम्ही म्हणता ते करणं मला शक्य झालं असतं. म्हणून सगळे माझे मित्र, सगळे माझे नातलग याचा मी पुन्हा एकदा ऋणी आहे. माझ्या नातलगांच्या बरोबर, माझ्या मित्रांच्या बरोबर, कारण नंतर माझं कुटुंब येतं. माझ्या कुटुंबामध्ये माझे बंधू आहेत, पुतणे आहेत, माझे पुतणे आहेत, माझी मुलं आहेत, माझी पत्नी आहेत. या सगळ्यांनी खूप तडजोडी केल्या. कारण तडजोडीशिवाय मी काम करू शकलो नाही. खरं तर मला माझ्या बायकोनी दम दिलाय खरं तर घरी की माझा उल्लेख करू नका, परंतु तिचा उल्लेख केल्याशिवाय माझा कृतज्ञता समारंभ पूर्ण होऊ शकणार नाही. कारण सकाळी 8, सव्वा 8 वाजता नेमानं बालवाडीतल्या मुलासारखं डबा, पाण्याची बाटली एका हातामध्ये, माझं दप्तर एका हातामध्ये, मी दररोज बाहेर पडलेलो आहे. घरी परत कधी येईन मलाही माहीत नसायचं, तिलाही माहीत नसायचं. अशी ही साधारणपणे 6 वर्ष आणि 3 महिन्याचा कालावधी आमच्या घरामध्ये गेला. घराची पूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती, मुलांच्या आणि माझ्या पत्नीच्या. त्यांच्या या सहकार्याशिवाय हे काम करणं मला अशक्य होतं. थोडंसं जे काम घडलं त्याच्यातला केवळ निम्मानी मी म्हणणार, निम्म्यापेक्षा जास्त श्रेय जे आहे ते त्या माझ्या कुटुंबाला, माझ्या पत्नीला जातं. माझी मुलं जी आहेत, कन्या आणि चिरंजीव, हे सुद्धा खरं तर माझ्यापेक्षा जास्त समजदार असणारी ही मंडळी आहे. आणि म्हणूनच केवळ मी थोडंसं जे काही संस्थेची सेवा करू शकलो ती सेवा इथं झालेली आहे. खरं तर माझ्या आयुष्यामध्ये आलेली ही सगळी माणसं, माझी आई असेल, मावशी असेल, माझे गुरुजन असतील, माझे मित्र असतील, माझे सहकारी असतील, संस्थाचे पदाधिकारी, माननीय कार्याध्यक्ष, मार्गदर्शन करणारे काकांसारखी ही जी मंडळी जी आहे, माझ्या आयुष्यावर प्रत्येक वळणावर भेटलेली मला ही भली माणसं ही देवदूत आहे. त्या माझ्या जीवन प्रवासामध्ये प्रत्येक वळणावर भेटलेली ही हिरवळीच्या जागा आहेत माझ्या, की जिथं मी विसावू शकलो, जिथं मी उसासा घेऊ शकलो, जिथं मी श्वास घेऊ शकलो आणि पुन्हा ताजेतवाना होऊन कामाला लागू शकलो. त्यामुळे या वळणावर भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीचा, या प्रत्येक विसावाचा मी अजन्म ऋणी आहे. कारण खरं तर माधुकरीवर वाढलेलं जसं शरीर असतं की जे सगळ्याचंच ते ऋणको असतं, त्याच पद्धतीनं माझ्या हातून घडलेलं छोटंसं एखादं कार्य जर असेल, ते शिक्षक म्हणून असेल, प्राचार्य म्हणून असेल किंवा सहसचिव म्हणून असेल, याच्या पाठीमागची सगळी प्रेरणा, याच्या पाठीमागची सगळी ताकद जी आहे ती या सगळ्या लोकांनी दिलेली ताकद आहे. मी जास्त विनम्र होतोय असं तुम्ही समजू नका, पण जे माझं नाहीच आहे ते माझं म्हणून मी कसं सांगू तुम्हाला. कारण हे सगळं जे दिलंय ते या सगळ्यांनी मला दिलंय. आणि त्यामुळं मला काही वेळेला भरून येतो की एखाद्या यात किंचित असणारा एखादा प्राणी, एखाद्या व्यक्तीला इतके प्रतिष्ठा देणं, इतके सन्मान देणं, याचं भाग्य खूप कमी लोकांना लाभतंय. जे मला लाभलंय त्या भाग्यवंतांपैकी मी एक आहे. आणि माझं भाग्य ही साकारलेली सगळी मंडळी आहे. मग त्या ग्रामस्थ असोत, माझे विद्यार्थी असोत, किंवा माझे सहकारी असोत, माझे शिक्षक असोत. तेव्हा माझे शिक्षक हे आज माझ्या बरोबर असणं हे मी माझं खूप मोठं सौभाग्य समजतो. या सगळ्या लोकांचा औदार्य, माणुसकी, भलेपणा या सगळ्यांची गोळाबेरीज म्हणजेच अशोक करांडे आहे. ह्याच्या पलीकडं माझं खूप काही व्यक्तिमत्व आहे असं नाही मला वाटत, परंतु या लोकांनी जे मला साकारलं त्यासाठी मला हे व्यक्त करावंच लागेल. संस्थेमधून दररोजच्या कामातून कदाचित मी 30 नंतर बाहेर जाईल.
संस्थेच्या फिजिकली बाहेर जाईन, पण संस्था माझ्या डोक्यात नेहमी असेल. ती कधीही बाहेर जाणार नाही संस्था. कारण संस्थेनं दिलेलं अस्तित्व जे आहे, माझं जे नैसर्गिक अस्तित्वाला ठळक करण्याचं काम या माझ्या संस्थेने केलं आहे, माझ्या सहकार्याने केलेलं आहे. एक 4-8 महिने गोठ्यात राहिलेल्या जनावरांना सुद्धा गोठ्याचा लळा लागतो. मी तर 36 वर्ष या संस्थेमध्ये कार्यरत होतो आणि त्यामुळे 36 वर्ष या संस्थेमध्ये राहिल्यानंतर संस्थेपासून मानसिकरित्या बौद्धिकरित्या तुटणं जोपर्यंत जाणीव माझ्यात आहे तोपर्यंत कधीही होणे नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा मला तुम्ही जे काही आज बनवलं, माझ्या हातून जे काही थोडंसं कार्य घडलं ते केवळ तुमच्या आणि तुमच्यामुळं. नवती माझे बोल अवघे करीतो विठ्ठल, हे असं जेव्हा तुकाराम म्हणतात, बोल त्यांचे नाहीत. मी जे काम करताना दिसतो तो मी नसतो. त्याच्या पाठीमागची प्रेरणा ही विठ्ठलाची आहे, त्याच्या पाठीमागची प्रेरणा ही संस्थेची आहे, त्याच्या पाठीमागची प्रेरणा ही व्यवस्थापनाची तुमच्यासारख्या भल्या लोकांची आहे. आणि म्हणून आज हा कार्यक्रम इथं आयोजित करण्याच्या पाठीमागचं एक आणि केवळ एकमेव कारण की तुम्ही सगळ्यांनी जे मला समर्थ केलं, समृद्ध केलं, सशक्त केलं, त्या सगळ्यांना वंदन करण्यासाठी म्हणून इथं मी उभा होतो. धन्यवाद. कारंडे सरांच्यासारख्या सत्कार गोष्टीच्या पद्धतीने 2 शब्द बोललो आणि माझं कर्तव्य. आपल्या सर्व परिसराचे लाडके नेते आदरणीय सत्कार मोठी श्री आणि शिवकरांनी करंडे सरांच्या कर्तृत्वावर पूर्ण करणारे कारखान्यातील मनोभाऊ नाना आणि त्यांचे सगळे सहकारी माझ्याबरोबर सातत्याने काम करणारे माझ्या संस्थेतील सहकारी बंधू, संस्थेला उन्नत अवस्थेला नेण्याचे काम करणारे आजी माझ्या आजीशिवाय समोर बसलेले व्यासपीठावरचे प्रत्येकाचं मी ते नाव घेणार नाही, परंतु बापूजींचा विचार समाजापर्यंत रुजवण्यासाठी आपलं तारुण्य कोणाला जाऊ आज विवेकानंद शिक्षण संस्था विकसित झाली माझ्यामध्ये आपल्याला ते सर्व माझी आयुष्य आणि संस्कृती प्रेम करणारे उद्योग कार्यकर्ते. कारण ते सरांच्या वरती ते गेले त्यांनी तिथं काम केले, त्या ठिकाणावर आलेले सर्व ग्रामस्थ मंडळी, उडाळची मंडळी आहेत, उंची मंडळी आहेत, तारळ्याची मंडळी आहेत, तर भिन्न भिन्न जवळजवळ 13 जिल्ह्यातनं कराडे सरांच्या वरती प्रेम करणारे विद्यार्थी नवोदय कार्यकर्ते बंधू, कराडे सरांच्या व्यक्तिमत्वाबद्दल त्यांचे विद्यार्थी, त्यांचे सहकारी मित्र, त्यांचे नातेवाईक या सगळ्यांनी कराडे सरांच्या सर्व व्यक्तिमत्वाच्या पैलूवरती प्रकाश टाकले आणि याच्यानंतर काही वेगळं सांगावं असं मला काही वाटतं. कारण शेवटी हा एक आगळा वेगळा आणि कृत्रिम असा सत्कार समारंभ. कारण अनेक वेळेला विद्यार्थ्यांना पुढून तरुण बसवलेलं असतं. आपले जे सहकारी मित्र आहेत त्यांच्यावरती जिजियावर बसवला जातो आणि मराठीचे लाडके कार्यकर्ते असतील तर सांगितलेलं असतं तुमच्या अध्यापकांनी की माझा सत्कार मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. मग 500-500ची वर्गणी काढली जाते, 1000ची वर्गणी काढली जाते, शाळेच्या आवारात मंडप हा ठोकला जातो. मग प्रेझेंट येत असताना सुद्धा सत्कार मंडळीला विचारलं जातं की आपल्याला काय आणायचं. मग आमचे काही निवृत्त मंडळी सांगतात की मला एखादी शेत का अभ्यासक्रम का आधी थोडीशी डिझायर जी आहे तर आधी चांगलं अशी म्हणणारी सुद्धा स्वार्थी मंडळी आपल्यामध्ये आहे. पण त्याला सुद्धा हा आगळा वेगळा कार्यक्रम यासाठी की ज्या ठिकाणी ज्ञानाचं मंदिर उभं राहिलं त्या बापूजींनी आणि ज्या अभयसिंह महाराजांनी एका वेगळं स्वप्न इथल्या ग्रामस्थांच्या बघितलं. त्या नागठाण्याच्या
नगरीमधल्या ज्या अवस्था आहेत त्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळून आज कराटे सरांचा सत्कार काही आयोजित केला. हे वेगळे हे प्रामुख्यानं इथं सर्व ज्या ज्या ठिकाणी कराटे विजिट केल्या तिथले सगळ्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्येच मला वाटते कराटे सरांचं व्यक्तिमत्व सामावलेलं आहे म्हणायला काय. त्यांच्या ठिकाणी असलेलं प्रशासनामधला भाग हा तर आहेच, परंतु हाडाचा जो विद्यार्थी ज्ञानपिपासू विद्यार्थी, हाडाचा शिक्षक, हाडाचा प्रशासन या नात्यानं त्यांच्याकडे आपल्याला बघावं लागेल. आणि त्यानंतर प्रामुख्यानं निगर्वीपणा, निस्वार्थीपणानं आपल्यावरती सोपवलेलं काम हे एक संस्कृतीची पूजा आहे. त्या भूमिकेनं काम करण्याचं त्यांचं व्यक्तिमत्व हे आगळं वेगळं असं म्हणायला लागेल. कारण शेवटी मी माझ्या लेखामध्ये असं म्हणून प्रत्येक संस्था चालवत असताना प्रशासन किंवा कार्याध्यक्ष म्हणून काम करत असतात. आपल्याला सहकारी चांगले असावे लागतात. एक्झिक्युटिव्ह काउन्सिल असेल, अधिवेशन मंडळ असेल, त्याच्यामध्ये निरीच्छ वृत्तीनं काम करतात. स्वार्थानं लढवडलेली माणसं त्याच्यामध्ये असता कामा नये. एक निकोप प्रेम देणारी निस्वार्थी भूमिकेनं हा बाबतीत उभा केलेला कर्मयोग आणि हे प्रशासन निकोप पद्धतीनं पुढं गेलं पाहिजे. त्या भूमिकेनं मार्गदर्शन करणारी माणसं हे माझ्या जवळपास असलं पाहिजे. तरच थोडंफार मला संस्थेला गतिमान करता येईल. त्या भूमिकेनं काम करणारी मंडळी आज माझ्याकडे आहे. आज काम करत असताना ते मला प्रोत्साहन मिळत आहे. त्याचं वेगळं वेगळं कारण करत असेल तर आजचं एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, लाईफ मेंबर मंडळी आणि जनरल बॉडीचे सदस्य की जे सातत्याने बापूच्या विवेकानंद संस्कृती प्रेम करतात, त्यांचं निर्णय निस्वार्थी प्रेम आणि असं निर्णयाचं निस्वार्थी प्रेम करणाऱ्या प्रशासनामध्ये सहसचिवपदी विराजमान असणारी मंडळी ज्यांच्या हातामध्ये सचिव या नात्यानं आज शुभांगी गावडे काम करतात. अर्थात बापूंचा वारसा आणि आम्ही दिलेले थोडेफार संस्कार. कारण शेवटी ही पदं अशी आहेत की सचिवाला कॉलेजचं साधारणतः प्रशासन असतं. अनेक स्वार्थी मंडळी आर्थिक काही प्रलोभन दाखवून सांगत असतात या माझ्या मुलाला नोकरी द्या, तुम्हाला मी 25 लाख देतो आणि संस्थेला किती द्यायची तेवढं सांगतो. आता हे सगळे लोक येत असतात सचिवाकडे आणि या संस्थेच्या त्यावेळेला माझं सतीचं वाईट कोणतं आहे तर या जो विवेक आपल्यामध्ये अंतकरणामध्ये आहे की मला संस्थेचं प्रशासन चांगल्या पद्धतीने चालवायचं. भले मला साधारणतः 20 लाख मिळाले की त्यावेळेला माझी मुली टाळायला लागतं. परंतु सुदैवानं आज प्रशासनामध्ये राजकीय मतभेद ठेवून किंवा ज्याला आपण गटबाजी न ठेवतो प्रशासनाला बदलीसाठी आग्रह न धरता अभयकुमार तुम्हाला ज्या पद्धतीने काम करायचं आहे त्याच्यामध्ये आम्ही आडवा येणार. प्रत्येकाला न्याय देण्याचं काम आपण केलं तर निश्चित सचोटीनं आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू. या भूमिकेला अनेक कार्यकर्ते माझ्यासमोर उभे राहिले. त्यामुळे आर्थिक स्वार्थ न ठेवता काम करणारं आमचं प्रशासन आणि त्यामुळं आज संस्था चांगल्या पद्धतीने गतिमान चांगलं म्हणजे कळसापर्यंत काम करत आहे. कराटे सर प्रशासनाला उजवा म्हटलेलं आहे. त्याचं कारण कोणतं तर हेच की सातत्यानं ही जबाबदारी माझ्यावर सोडलेली आहे. ग्रामस्थांचे संघर्ष मिटवून इथली शाळा डेव्हलप करत असताना समाजातून देणग्या गोळा करणं आणि त्या विद्यार्थ्यांना माझ्या विद्यार्थ्यांची संघटना बांधणं त्यांना विश्वासात केलं आणि आपल्या ओघवती शब्दामध्ये अंतःकरणात रोज बोलणं आणि समोरच्याच्या हृदयाशी इतकूच करणं आणि त्याच्या भावनेला हात घालणं हे केल्यामुळं आणि ग्रामस्थांच्या पाठीशी उभं राहिले. आत्ताचे ग्रामस्थांनी त्यांच्याकडं 10,000 देऊन गेले. सर तुमच्या व्याख्यानामुळं मी प्रभावित झालो आणि या शाखेसाठी मी केली. मला वाटतं पुढचे ग्रामस्थ आलेले आहेत तर अशी माणसं त्यांनी तयार केली आपल्या व्याख्यानात आणि निस्वार्थ भूमिके आणि त्यामुळं आता गावात बसलेले जवान बसलेले आहेत त्यांच्याकडे आर्थिक सगळ्या नाराज असलेले आहेत. हाही मनुष्य हा निगर्वी अबोला आहे पण तो आर्थिकदृष्ट्या कुठेही कर्मचाऱ्याला आपलं पाठ मिळत नाही. कोकणासारख्या भागामध्ये काम करत असताना इथं निस्वार्थ योजनेनं हातात केळसुरी घेऊन ग्रामस्थांच्या बरोबर संवाद करून अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीनं समजावून सांगून त्याच्यासाठी विकसित करत आज त्या आर्थिक प्रशासनापर्यंत पोहोचली. ही दोन्ही माणसं दारिद्र्याशी सगळं प्रतिकूल परिस्थितीमध्ये वरती आली
विवेकानंद संस्थेच्या या एका पवित्र ज्ञानगंगेमध्ये स्वतःला त्यांनी डुंबून घेतलं, वाहून घेतलं आणि त्यामुळं आज पुस्तकाला एक प्रकारची गती ही मिळते ते आपल्याला पाहिजे. प्रामुख्यानं आज कराटे सर नागठाण्यातून निवडून होतं. नागठाण्याच्या केंद्रावरती आपल्या मनोहर बापूंनी सांगितल्याप्रमाणे, नानाने सांगितल्याप्रमाणे एक चांगला प्राचार्य आता उभा करणं गरजेचे. कारण त्याने अशी पाऊलवाट निर्माण केलेली आहे की येणाऱ्या माणसाने चांगलं काम केलंच पाहिजे, अन्यथा त्याच्या विरुद्ध गाव सगळं आपल्याला प्रोत्साहित मिळणार आणि जे गतिमान चाललेलं इमारतीचं काम आहे त्याला कुठेतरी अडचण येण्याची शक्यता आहे. आणि मग त्या पद्धतीनं ते गाव जीवात जीव असेपर्यंत नागठाणे गाव कराटे सरकारला दत्तकच देणार. गाव तर दत्तक त्यांनी घेतलेलंच आहे. त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी त्यांनी आपल्या प्रेमाची पाऊलवाट निर्माण केलेली आहे त्या केंद्राशी आपली नाळ जोडली जाणार आहे. 13 जिल्हे जे तुमच्यापासून दूर नाही आहेत त्या 13 जिल्ह्याची आपली साधारणतः भेट ही राहणार. इथून पुढचा कालावधी आतापर्यंत केलेल्या डिव्होशनपेक्षा सुद्धा एका वेगळ्या डिव्होशन अनेकांनी सांगितले की आता कुटुंबात त्यांनी वावरून जातात तर ते कुटुंबात रंगतील असा प्रभाग आहे. त्यांची मळवट आम्ही अशी केलेली आहे की कुटुंब सोडून त्यांना 10 दिवस विवेकानंद संस्थेच्या संस्कार केंद्रांना भेटी द्याव्याच लागतील, त्याशिवाय त्यांचं आयुष्य वाढणार नाही. त्या वहिनींना माझी विनंती राहील की एक 15 दिवस आपण ताब्यात तुम्हाला त्याला द्यावं लागेल. तर ते 100 वर्ष जगतील, अन्यथा मध्येच जर तुम्ही काही उदाहरण घालण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य थोडंसं कमी होईल. अधिक वर्ष आयुष्य पाहिजे असेल तर विवेकानंदच्या या कार्यरत कर्मयोगामध्ये त्यांना आम्हाला तुम्ही उभा दिली पाहिजे, सोडलं पाहिजे. तर त्या दृष्टीनं कराटे सर आपण विवेकानंद संस्थेच्या जडणघडणीमध्ये फार मोठा मोलाचा वाटा निर्माण केलेला आहे. अशा प्रकारचे कार्यकर्ते आज थोडंसं शोधायला लागतं. कारण बापूजीच्या वेळचा कालखंड असा होता की FYB असणाऱ्या माणसाला बापूजीने हे बसतं केलं. पण त्यावेळेचे मुख्य असतील, हनुमंतरावजी पाटील असतील, विजयाजय पाटील असतील, पाटील बसलेले सगळे लाईन मेंबर आहेत. पुढे सुद्धा काही गोष्टी लाईन मेंबर आहेत की ज्यांना डायरेक्ट साधारणतः तारुण्यामध्येच नुकतं लग्न झालं आहे लगेच तर ॲडमिनिस्ट्रेशनची प्रशासनाची भूमिका केली. अनेक कार्यकर्ते त्यांनी त्यावेळेस कोकणामध्ये पाठवले. मग त्यावेळेचे आयनापी असतील, गवळी सर असतील, अपराध सर असतील, त्यांची गायकवाड असतील, असे सगळे अनेक मंडळी त्यांनी जिथं जिथं काम केलं ते तारुण्यामध्ये काम केलं आणि जवळ 30-30 वर्ष प्रशासनाच्या हेडमास्टरशी देणार आहे. आणि त्यामुळे त्याला काहीतरी कार्य करतात. ग्रामस्थांशी एकूण कार्य केलेल्या गोळा केल्या इमारती बांधल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली. त्याचं कारण कोणतं असेल तर प्रशासनाची, हेडमास्टरची, सेनापतीची भूमिका करण्याचं काम हे त्याला लाभलं. आज दुर्दैवानं प्रशासनानं एक पिढीची कत्तल चालवली आहे असं मला काय. कारण हेडमास्टर नेमत असतात. BC बॅकग्राऊंडमधला हेडमास्टर त्याला उच्च असेल आणि सिनियरिटीने येणारा हेडमास्टर ही 2 क्रायटेरिया आहेत. या 2 क्रायटेरियामध्ये येणाऱ्या माणसाला काहीही प्रशासनाची माहीत नसेल, संस्थेचं तत्त्वज्ञान माहीत नसेल, ग्रामस्थांची तोंड ओळख नसेल, अशा माणसाला डायरेक्ट हेडमास्टर नेमायचं आणि तो साधारणतः 2 ते 3 वर्षामध्ये निवडून होतो. अशी माणसं गेल्या 10 वर्षांमध्ये आपण नेमली आणि हायस्कूलचं वांग केलं, गुणवत्तेचं वाटोळ केलं. आणि याला कारणीभूत कोणतं असेल तर शासनाची ही कार्यपद्धती. शासनानं एक सांगायला पाहिजे की हेडमास्टर तुम्ही निवडत असताना त्याची मुलाखत जाहीर द्या आणि जो डिव्होटी आहे अशा हेडमास्टरला त्या शाळेचं नेतृत्व करायचं. ज्या पद्धतीनं कॉलेजचे प्राचार्य निवडत असतात, एक सिलेक्शन कमिटी असते, व्हाईस चान्सलरचा प्रतिनिधी असतो, त्या सब्जेक्टचा एक्सपर्ट असतो, संस्थेचे 2 प्रतिनिधी असतात आणि या सगळ्या 7-8 प्रतिनिधीतून एक डिग्री फक्त PhD किंवा साधारणतः सेंटची असेल आणि साधारण 10 वर्षाची सेवा असेल अशा माणसाला 100 प्राचार्य मोठे होते. तिथं बॅकलॉग किंवा साधारण सिनियरिटी मोजली जात नाही. तर त्या प्राचार्य म्हणून नेमलेल्या माणसाचं एकंदर व्यक्तिमत्व, त्याचं ज्ञान, प्रशासनामध्ये एकंदर अभ्यास अशा पद्धतीनं निवडून मग करण्यासारखा प्राचार्य निवडला जातो आणि मग तो नागपूरमध्ये प्राचार्य. असं आता नाही आहे. आता प्राचार्य निवडत असताना जी पद्धत आहे ती चांगली, पण हेडमास्टरची पद्धत मात्र दुर्दैवानं चुकीची आहे. आणि त्या पद्धतीनं आम्ही रिप्रेझेंट करतो की हेडमास्टरची निवड केली जावी. ही जी काही साधारणतः पद्धती आहे सिनियरिटीची ती न करता त्यांना काही परीक्षा ठेवा. साधारणतः त्यांच्या प्रशासनाच्या अनुभवाच्या दिवशी काही काउन्सला पण आपण बघितलं पाहिजे, ते बघितलं जात नाही. त्या पद्धतीनं जर आले तर आपण चांगले हेडमास्टर मिळू शकतो. तर पुन्हा एकदा कराटे सरांच्यासारखा प्राचार्य आपल्याकडं देण्याच्या प्रयत्नशील संस्था राहील. हे करत असताना शेठ सर इथं बसलेले आहेत.
शेतकऱ्यांना तळमळला अर्थात मला ते शिकवायला होते ते माझे गुरुजी आहे आणि मी प्राचार्य तळमळला असताना प्राध्यापक म्हणून तिथं आलेले अर्थात संघटना सुद्धा तुम्हाला माहीत आहे म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धाचे जे कार्यकर्ते होते ते संस्था चालकांचं चुकीचं जर काय असेल तर शक्ती मारून आमच्यासमोर संस्थेच्या दारामध्ये उभे राहायचे. आता या माणसाच्या ठिकाणी सुद्धाच्या बद्दलची भक्ती तोडून संस्थेबद्दलची भक्ती निर्माण करण्याचं काम हे माझ्याकडे होतं. त्या शेठ सरला समजावून सांगण्याची गरज होती. चांगल्याला चांगलं सांगितल्यानंतर त्यांनी त्यांना विनंती केली की आपण ताकद नको तिथं खर्च करतो. त्या मॅनेजमेंटच्या प्राचार्याच्या चेअरमध्ये बसल्यानंतर त्यातले काठी तुम्हाला कळतील आणि प्राचार्यशिप काय आहे, संस्था कशी चालवायची, कॉलेज कशी चालवायची कळेल. समोर राहून शेंडू मारणं आणि प्रशासनाला थोडंसं हलवून टाकणं हे सोपं आहे. दगडं मारणं, विरोधी घोषणा देणं हे सोपं आहे. पण त्या खुर्चीत बसून प्रशासन करून कॉलेज किंवा हायस्कूल चालवून संस्था चालवणं कसं आहे ते थोडंसं बघा. त्यानंतर ते तळमळलेलं प्राचार्य झाले. प्राचार्य झाल्यानंतर त्यांना सारखं अविश्वास वाटायचा की मला एक प्राचार्यशिप झेपेल केलं आणि म्हणून त्याने परिपत्रच तयार केलं. 1 वर्ष काम केल्यानंतर दुसऱ्या वर्षी त्यांनी त्या परिपत्रकामध्ये फॉर्मॅट तयार केलं की मी प्राचार्य म्हणून कसा आहे त्याला गुण ठेवतो. प्राध्यापकांना प्रश्न विचारला की माझं प्रशासन कसं आहे त्याच्यामध्ये गुणवत्ता ठेवतो. ग्रामस्थांच्या समोर प्रश्न केला आणि त्याला गुणवत्ता ठेवतो. सर म्हणजे गुणवत्तेप्रमाणे जेव्हा तुम्ही कराल तर नापास व्हा. कारण प्राध्यापक किंवा चांगला म्हणणार तर तुम्ही कामाला लावता सगळ्यांना. तेव्हा NSSच्या माध्यमातून NCच्या माध्यमातून तेव्हा तुम्ही गेलो नंतर मग त्यांची परीक्षा आत्मचिंतन आत्मपरीक्षित करण्याचा भाग हा सोडून दिला आणि सचोटीनं दिलेला विचार वापरून चालतो. चारित्र्याचा, प्रामाणिकपणाचा, त्यागाचा आणि सेवेचा ही चतुसूत्री शेठ सरांनी अंगीकारली आणि त्यांच्या मुशीत तयार झालेले आमचे सुहास साळुंखे, त्यांच्या मुशीत तयार झाले आमचे कारणे सर, 4 प्राचार्य शेठ सरांनी आणत दिली आणि त्यांना कर्मयोगी दोन चांगले यथार्थ असे प्राचार्य जरी केले. पण आज त्या पद्धतीची निवड करता येत हे दुर्दैव आहे. असो, एक चांगला प्राचार्य निवृत्त होत असताना तशाच तोलामोलाचा प्राचार्य त्या कारखान्यामध्ये निवडला जाईल आणि तो निश्चित सरांनी काही बळवाट तयार केली आहे. जे ग्रामस्थाची अतूट नातं निर्माण केलेलं आहे त्या दृष्टीनं हा भविष्य दिला जाईल आणि त्याच्यावरती मार्गदर्शन आणि सुपरविजन हे कराडे सरांचं राहील. तेव्हा आधी त्याची पैलू सांगण्याचा प्रयत्न करत नाही. एक चांगला गुरुदेव कार्यकर्ता प्रशासनातून बाजूला होतं याचं निश्चित दुःख आहे. परंतु जर संस्थेने विनंती केली तर कराडे सर संस्थेसाठी वेळ देण्याला काही शंका नाही. त्यामुळं फार मोठी निराशा मला काय वाटत नाही. त्या पुन्हा एकदा उर्वरित आयुष्य त्यांच्या सुखाचं समृद्धीचं जाऊन त्यांच्या वहिनीसाहेब यांची तर साथ आहे. कुटुंबीय मंडळी सुद्धा या ठिकाणी आदरात त्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहे, ग्रामस्थांच्या शुभेच्छा पाठीशी आहे, संस्था आपल्या पाठीशी आहे. त्यावर पुण्य आपण बरंच साठवलेलं आहे. त्यामुळं या पुण्याचा उपयोग भविष्यामध्ये आपल्याला होईल आणि आपलं जीवन सुखदायी होईल आणि सुखदायी ठरेल अशी शिक्षणाची प्रार्थना करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. माझे सोनियाचे मणी, आता विसाव्याचे क्षण, माझे सोनियाचे मणी, सुखे ओविता ओविता, सुखे ओविता ओविता, त्याची ओढतो स्मरणी. आता विसाव्याचे क्षण, काय सांगावे नवल दूर राणीची पाखरे, काय सांगावे नवल दूर राणीची पाखरे, ओल्या अंगणी नाचता,
कधी होते डोळे ओले मन मानसाची तळी माझे पहिला तले हौसा माझे पहिला तले हौसा डोलत घेते त्याच्या जळी आता विसाव्याचे क्षण कधी पांगल्या प्रेयसी जुन्या विजवून चुली कधी पांगल्या प्रेयसी जुन्या विजवून चुली आश्वासते त्या जन्मी आश्वासते त्या जन्मी हो तुमच्याच मुली आता विसाव्याचे क्षण मणी ओढता ओढता होती त्याचीच आसवे मणी ओढता ओढता होती त्याचीच आसवे दूर असाल तिथे हो दूर असाल तिथे हो नांदतो मी तुम्हा सवे आता विसाव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी सुखे गोवित ओवित त्याची ओढतो स्मरणी आता विसाव्याचे क्षण आता विसाव्याचे क्षण आता विसाव्याचे क्षण हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा समवागणे भाषा द्वेष सा